नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वॉच लिस्ट विषय. तर वॉच लिस्ट हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण वॉच लिस्ट हा प्रत्येक जण बनवत असतो. जरी तो नवीन ट्रेडर जरी असेल किंवा जुना ट्रेडर जरी झाला असेल, प्रत्येक जण वॉच लिस्ट क्रिएट करत असतो त्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्याला समजा ब्रेकआउटचे स्टॉक पाहिजे असेल तर त्याची एक वेगळी वॉच लिस्ट असते, किंवा आपल्याला ब्रेकडाऊनचे स्टॉक पाहिजे असतील त्याची एक वेगळी वॉच लिस्ट असते. काही स्टॉक असतील जे पुढच्या येणाऱ्या काळात वाढणार असतील तर त्याची एक वेगळी वॉच लिस्ट. म्हणजे वॉच लिस्टने काय होतं, तुम्हाला स्टॉक फिल्टर करता येतात पटकन. की ब्रेकआउटचे स्टॉक असेल तर तुम्ही सगळे स्टॉक नाही शोधत बसणार. ब्रेकआउटची जी वॉच लिस्ट तुम्ही तयार केली स्वतः, तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ते स्टॉक शोधू शकता. तर यामध्ये वॉच लिस्ट, फास्ट वॉच लिस्ट असे बरेच ऑप्शन आहेत. मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगेन. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व्हिडिओला, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला वॉच लिस्टचे बेसिक वगैरे सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही वॉच लिस्ट म्हणजे तुम्हाला महत्वपूर्ण असू शकते. आता दुसरी गोष्ट येते की वॉच लिस्ट क्रिएट कशी करायची. तर आता वॉच लिस्ट वेगवेगळ्या प्रकारासाठी तुम्ही क्रिएट करू शकता. एक तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुमची स्टॉक विषयी वेगळी वॉच लिस्ट असेल. एकदा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंटसाठी एक वेगळी वॉच लिस्ट असू शकते, की लॉंग टर्म मध्ये कोणते स्टॉक अपसाइडला जातील तर त्यासाठी तुमची एक वॉच लिस्ट असू शकते. किंवा समजा तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमची वॉच लिस्ट असते. फॉर एक्झाम्पल समजा तुमचा एखादा पर्टिक्युलर कॉल ऑप्शन असेल ज्यामध्ये प्रीमियम खूप पटकन हाय होत असेल तर ती एक वॉच लिस्ट मध्ये तुम्ही ऍड करू शकता. एखादा अजून एक कॉल असेल त्याचं प्रीमियम थोडं स्लो होत असेल हाय, किंवा त्यामध्ये व्हॉलटिलिटी नसेल तर त्याची एक वॉच लिस्ट मध्ये तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज नाही होणार कोणत्या साईडचं प्रीमियम तुम्हाला बाय करायचंय किंवा सेल करायचंय. तर इंट्राडे साठी पण वॉच लिस्ट खूप महत्वाची आहे. वेदर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असाल. तर आता हे वॉच लिस्टचा सगळा जो प्रकार आहे तो तुम्हाला मी धन ऍप्लिकेशन थ्रू म्हणजे पूर्ण दाखवतो की कशा प्रकारे क्रिएट करू शकता, फास्ट वॉच लिस्ट कशी क्रिएट करू शकता, सगळ्या प्रकार आपण एक्सप्लेन करूया. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. आता ह्या धन प्लॅटफॉर्म वरती आलोय, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर तिथे जाऊन तुम्ही धन वरती अकाउंट ओपन करू शकता आणि ट्रेडिंग करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा धन प्लॅटफॉर्म वरती गेल्यानंतर खालच्या साईडला 2 नंबरला एक वॉच लिस्टचा ऑप्शन आहे, त्यावरती मी क्लिक करतो. ठीक आहे. आता बेसिकली पहिल्याला आपल्याला काय करावं लागेल, वॉच लिस्ट क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. तर मी या ठिकाणी सेटिंग वरती तुम्हाला कशी क्रिएट करायची ते दाखवतो. 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सेटिंग वरती मी जातो. त्यानंतर ऍड न्यू वॉच लिस्ट. आता वॉच लिस्ट आधीच्या पण प्री डिफाईन असू शकतात. जर आपल्याला आता मला उद्यासाठी एक वॉच लिस्ट क्रिएट करायची ज्यामध्ये मला स्टॉक किंवा निफ्टीचा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन काही जर ऍड करायचंय तर या ठिकाणी मी ऍड न्यू वॉच लिस्ट वरती क्लिक करतो. तर जसं मी ऍड न्यू वॉच लिस्ट वरती क्लिक केलं, इथं आलं की नेम ऑफ वॉच लिस्ट, म्हणजे त्या वॉच लिस्टला तुम्हाला काय नाव द्यायचं. आता मी पहिल्यांदा करतोय, त्यानंतर मी या ठिकाणी त्या वॉच लिस्टचं नाव देतो टेस्ट. ठीक आहे. तर टेस्ट दिल्यानंतर मी क्लिक केलं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघितलं ना या ठिकाणी तर ती वॉच लिस्ट क्रिएट झाली. तर सध्या आपण वॉच लिस्ट फक्त क्रिएट केली. वॉच लिस्टच्या आतमध्ये काहीच नाही अजून, फक्त हे बेसिक आपण फक्त एक वॉच लिस्ट क्रिएट केली जेणेकरून आपण त्यामध्ये स्टॉक ऍड करू शकतो. आता वॉच लिस्ट क्रिएट झाल्यानंतर एक तर 2 ऑप्शन आहेत. तुम्ही एक रॅन्डमली स्टॉक कोणता पण ऍड करू शकता. तुम्ही सर्च करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एचडीएफसी सर्च केलं तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स भरपूर स्टॉक आला. आता समजा मला एचडीएफसी बँक जर या वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचं असेल तर मी या साईडला राईट साईडला क्लिक प्लस नावाचं सिम्बॉल आहे त्यावरती मी क्लिक करू शकतो आणि हा स्टॉक ऍड करू शकतो. पण आता दुसरी पद्धत, समजा आता या ठिकाणी मी मॅन्युअली सर्च करतोय ऍड टू वॉच लिस्ट मध्ये स्टॉक करण्यासाठी, त्यावेळेस ते स्टॉक म्हणजे त्या ठिकाणी ऍड होतात. आता मला फास्ट वॉच लिस्ट जर क्रिएट करायची असेल तर मी या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन आहे, या ठिकाणी खाली ऑप्शन चेन तुम्हाला दिसत असेल, त्याच्या बाजूला की इंडायसेस दिसतात. आता पहिल्यांदा मी की इंडायसेस वरती जातो, आणि तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सगळं सॉर्टेड केलेलं आहे. म्हणजे जे तुम्हाला स्टॉक सर्च करून ऍड करण्यापेक्षा इथं डायरेक्टली निफ्टी 50 त्याचे हे सगळे स्टॉक या ठिकाणी तुम्हाला दिसतात. जिथं मी क्लिक केलं तर ते स्टॉक डायरेक्टली ऍड होतील. त्यानंतर निफ्टी बँक निफ्टीचा या ठिकाणी ऑप्शन आहे. निफ्टी बँक निफ्टीवरती ज्यावेळेस मी क्लिक करेन त्यावेळेस तुम्हाला हे सगळे स्टॉक दिसतात. त्यावरती क्लिक केल्यानंतर हे सगळे स्टॉक या ठिकाणी ऍड होतील. त्यानंतर फिन निफ्टी या ठिकाणी ऑप्शन आहे. फिन निफ्टीवरती जसं क्लिक केलं तर फिन निफ्टीचे हे सगळे स्टॉक आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर ते स्टॉक ऍड होतील. तर हे सगळे तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत. आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे या ठिकाणी ऑप्शन चेनचा. तर ऑप्शन चेननी कसं आहे, समजा तुम्हाला कॉल ऑप्शन घ्यायचा आहे, पुट ऑप्शन घ्यायचा आहे, निफ्टी 50 झाला, निफ्टी बँक झाला, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, तर हे सगळे इंडेक्स इथे आहेत. आणि त्यानंतर खाली त्यांची एक्सपायरी आहेत, फ्युचर आहेत. तर हे सगळे कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन तुम्ही डायरेक्टली वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकता. सर्च करत बसायची गरज नाही. तर आता मी बघितलं या ठिकाणी 24,500चा या ठिकाणी कॉल आहे. तर समजा आता मला तो ऍड करायचा आहे वॉच लिस्ट मध्ये, तर या ठिकाणी मी सिम्पली या ठिकाणी क्लिक करतो आणि क्लिक करून डायरेक्टली तो कॉल आहे वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकतो. आता ही अशी फास्ट वॉच लिस्ट क्रिएट करू शकता आणि तुम्ही रॅन्डम पण मॅन्युअली सर्च करू शकता. आता की इंडायसेस वरती जाऊन मी रॅन्डमली कोणते पण स्टॉक घेतो, निफ्टी 50 त्यानंतर बँक निफ्टी वरती, आणि या ठिकाणी ऍड टू वॉच लिस्ट वरती मी या ठिकाणी याला
ऍड केलं, ठीक आहे. तर ऍड टू वॉच लिस्ट मध्ये केल्यानंतर तुम्ही जर बघितलं ना, या ठिकाणी तुम्ही याला फिल्टर पण करू शकता. जसं या ठिकाणी चेंज वरती आहे, त्यानंतर प्राइस वरती फिल्टर आहे, त्यानंतर नेम वाईज फिल्टर आहे. तर हे सगळे फिल्टर तुम्ही जे आहेत वॉच लिस्ट मधून फिल्टर करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणता स्टॉक कुठे आहे. जर तुम्हाला ABCD अशा नेम म्हणजे कॅपिटल लेटर नुसार स्टॉक फिल्टर झालं. आता तुम्हाला चेंज नुसार जर फिल्टर करायचं असेल तर या ठिकाणी जर तुम्ही गेला चेंज वरती क्लिक केलं तर तिथं झालं. प्राइस वरती जर क्लिक केलं तर प्राइस नुसार जे आहेत ते स्टॉक फिल्टर होतात. त्यानंतर आता जर तुम्ही बघितलं पुन्हा एकदा सेटिंग मध्ये जातो. टेस्ट नावाच्या ही जी वॉच लिस्ट आहे त्यानंतर मी क्लिक केलं तर तुम्ही याला रिनेम सुद्धा करू शकता. या रिनेम वरती जर मी क्लिक केलं तर ह्या वॉच लिस्टचं नाव जे आहे तुम्ही चेंज सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची वॉच लिस्ट क्रिएट करू शकता स्वतःची, जेणेकरून तुम्हाला ट्रेड करायला मदत होईल. आणि याचे बरेच काही फायदे आहेत. म्हणजे तुम्ही फास्ट वॉच लिस्ट ज्यावेळेस क्रिएट करता, ज्यावेळेस तुम्हाला एकदम फास्ट इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, एकदम पटकन ऑप्शन बाय करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली वॉच लिस्ट मध्ये ऍड करून बाय करू शकता. तर अशा प्रकारची वॉच लिस्ट तुम्ही क्रिएट करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता. याचे भरपूर काही फीचर आहेत, येणाऱ्या काळात आपण ते पण एक्सप्लोर करूयात. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.